गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण एक सर्जरी डिस्कस करणार आहे. आपण एक्सरे बघू शकतो. त्याच्यामध्ये त्यांचं ऑपरेट झालं होतं. वरती एक प्रोस्थेसिस टाकलेलं आहे. त्याला असं आपण ऑस्टिन मोर प्रोस्थेसिस म्हणतो. खाली हे जे आहे हे प्लेट केलेलं होतं. त्यांना मे बी फ्रॅक्चर झालेला असेल जुना आणि ते फ्रॅक्चरसाठी प्लेट केलेली आहे. इथे पण फ्रॅक्चर झालेला होता. त्याला 15 वर्षापूर्वी एक AMP म्हणून एक प्रोसेस असतं ते केलेलं होतं आणि परत त्या आजी पडल्यानंतर त्यांना फ्रॅक्चर झाला. ते ऑपरेशन काय करायचं तर ऑपरेशन तर आपण हार्ट जे फ्रॅक्चर झालेलं आहे त्याच्यात त्याला फिक्स करू शकतो. दुसरा प्रॉब्लेम आहे, आम्ही थोडीशी हिस्ट्री घेतल्यानंतर आपल्याला फाइंड आउट झालं की त्यांचा जो बॉल आहे तो बॉल आत चाललेला आहे, म्हणजे तो खराब होत चाललेला आहे. त्यांनी जी वाटी होती ती वाटी झिजवून तो आत सिंक होत चाललाय. तर आमचा प्लॅन झाला की तो बॉल पण काढायचा आणि हे फ्रॅक्चर पण फिक्स करायचं. तर ते वरचा जो बॉलचा भाग आहे तो पण बदलला, तर त्याला वाटी पण बदलली, बॉल पण बदलला आणि हे लॉंग स्टेम इथले 2-3 स्क्रू काढावे लागले. हे स्क्रू काढून आपण त्यांना वायरनी टाईट केलेलं आहे. असे सिच्युएशन असते ज्यावेळेस आपल्याला डिसिजन मेकिंग डिफिकल्ट जातं. फक्त प्लेट यूज केली असते तर ते बॉलचा पेन जो आहे जो झिजल्यामुळे झालेला तो पेन तसाच राहिला असता. त्यामुळे आपण डिसिजन घेतला की पूर्ण बदलायचं आणि लॉंग स्टेम टाकायचा, जेणेकरून फ्युचरमध्ये त्या पेशंटला कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही, ॲटलिस्ट 20-30 वर्ष तरी. धन्यवाद.